नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेचच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नगरपालिकाच्या निवडणुका आणि त्या संदर्भात आपण धांडोळा घेतोय. वाई नगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची नगरपालिका एका अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात अजित पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जोरात काटेकी टक्कर आपण म्हणतो अशा पद्धतीने आहे. अर्थात याचे आपण नक्की मागे काय आहे आणि याचे कंगोरे उलगडले तर प्रत्येक मतदाराला या संदर्भातली वस्तुस्थिती माहिती होईल. अर्थात अजून 7-8 दिवस आहेत. मोठा प्रचार अजून शिल्लक आहे. शेवटी शेवटी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये महत्त्वाचे किंवा दिग्गज नेते येतील आणि मत परिवर्तनाच्या दृष्टीने प्रयत्न करतील. सध्या आपण पाहतोय की तिथे जी लढत आहे ती मुख्यत्वे करून नितीन प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम जे मकरंद आबा अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत, तर भारतीय जनता पक्षाने अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आहे. आता या दोन्ही उमेदवारांची याशिवाय 2 उमेदवार आहेत, मात्र काँग्रेस पक्षाचे एक उमेदवार आहेत तर दुसरे अनेक उमेदवार, एकूण चौरंगी लढत तिथं होणार आहे. मात्र या 2 उमेदवारांचा आपण जर काही विचार केला तर या 2 उमेदवारांमध्ये आपण पाहिलं की अनिल सावंत हे काही काळ नगराध्यक्ष होते. ते आत्तापर्यंत म्हणजे या निवडणुका जाहीर होऊन तिकीट मिळे किंवा उमेदवारी मिळेपर्यंत मकरंद आबा यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होते आणि तिकीट मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये उडी मारलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वाधिक गेलेला आहे. आता भारतीय जनता पक्षाचा गमछा त्यांनी पांघरला असला आणि कमळाचं चिन्ह घेतलं असलं तरी पण मूलतः त्यांच्यावर जो शिक्का आहे तो राष्ट्रवादीचा होता. आता भारतीय जनता पक्षाचा शिक्का ते दाट करण्याच्या मार्गावर आहेत. अर्थात ते कितपत यशस्वी होईल हा एक वेगळा मुद्दा आहे, कारण हेच अनिल सावंत होते ज्यांनी जो मागच्या वेळी ज्या शिंदे नगराध्यक्ष होत्या, श्रीमती शिंदे नगराध्यक्ष होतात आणि त्यांच्या संदर्भात जे काही कोर्ट मॅटर झालं आणि नगराध्यक्ष पदावरून त्यांना पाय उतार व्हावं लागलं, त्यावेळेची परिस्थिती म्हणजे भारतीय जनता पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये 6 जागा, 6 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद मिळालं होतं, तर 14 जागा ह्या आबांकडे म्हणजेच मकरंद पाटील यांच्याकडे होत्या आणि साहजिकच भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि उरलेले मेजॉरिटीनी नगरसेवक हे आबांचे असल्यामुळे तिथे काम होऊ शकलेलं नव्हतं. त्यात शिंदे मॅडम नगराध्यक्ष असतानाचं जे न्यायालयीन प्रकरण झालं त्याच्यातून त्यांना क्लीन चिट दिली गेली, त्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या आणि असं असताना विरोधक म्हणून जे काही केलं गेलं त्यावेळा किंवा झालं त्यातून त्यांची राजकीय कारकीर्द ही संपुष्टात आली. आज सावंत ज्यांनी मुंडन केलं होतं त्याच शिंदे मॅडमच्या विरोधात किंवा मोर्चा वगैरे जे काही त्यांना लिगल त्यावेळा योग्य वाटलं होतं, कायदेशीरदृष्ट्या योग्य वाटलं ते केलं होतं, त्यांच्याकडेच आज ते गेलेत. भारतीय जनता पक्षाने पण त्यांना स्वीकारलं आहे. हा सगळा खरोखर एक वेगळा दृष्टिकोन द्यावा लागेल लवचिकतेच्या दृष्टिकोनातून, कारण मूळ जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वयंसेवक ही जी मंडळी आहेत ते हे अजूनही स्वीकारू शकत नाही आहेत की कालपर्यंत जो व्यक्ती आपल्या विरोधात होता त्याचा प्रचार आपण करायचा आहे. मुद्दा दुसरा असा येतोय की जर काही संख्या हा महत्त्वाचा निकष लोकशाहीमध्ये आहे आणि हाऊसमध्ये ज्याची संख्या जास्त असेल त्याच्याच मतदानावर विधेयक पारित होत असतात, मंजूर होत असतात. आजची जर काही परिस्थिती बघितली तर 5 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एकूण 23 जागा नगरपालिकेच्या वाईमध्ये आहेत आणि त्यापैकी 5 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला उमेदवार उभा करता आलेला नाहीये. या 5 ठिकाणी जर काही उमेदवार उभा करता आलेला नाहीये तर हाऊसमध्ये त्यांची संख्या नक्कीच कमी असणार आहे. आजही मकरंद आबा यांचे 13, 14, 15, 16 जागा निवडून येतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नगराध्यक्ष वेगळा आणि नगरपालिकेमध्ये नगरसेवक वेगळ्या गटाचे असं झालं तर वाईचा जो विकास व्हायला पाहिजे, ज्या गतीने व्हायला पाहिजे तो कितपत होईल असाही एक प्रश्न चर्चेमध्ये घेतला जातोय. तेव्हा वाईकर नागरिक सुज्ञ आहेत ते नितीन कदम हे जे काही राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे अजित पवार गटाकडून उभे आहेत त्यांचा चेहरा कोरा आहे, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. खरं तर एकेकाळी
शैक्षणिक किंवा अकॅडमिकच्या दृष्टिकोनातून ते मदन भोसले यांच्याशी निगडीत होते. साहजिकच ते भाजपच्याशी निगडीत आहेत का असाही एक विषय होता, किंवा भाजपबरोबर जाणारे आहेत का असाही मुद्दा होता. मात्र शैक्षणिक आणि एकूणच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ते मदन भोसले यांच्याशी निगडीत होते. आज ते खरं तर त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध होते आणि त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्या अर्थाने ते उत्तम त्यांना दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. उत्तम पद्धतीने प्रशासक, ते त्यांची मोठी संस्था आहे ती चालवतात. त्यामुळे साहजिकच त्यांचा शिक्षणाचा फायदा 20-20, 25 वर्ष जे नगरसेवक आहेत त्यांचा अनुभव असं एकत्र आलं तर एक वेगळं कॉम्बिनेशन वाईमध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल. वाईकरांना आता वर नगराध्यक्ष जो आहे, खाली त्याचेच नगरसेवक असावेत, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्की वाईकर जनता सुज्ञ आहे. मागच्या वेळा एका मताने शिंदे मॅडम निवडून आलेल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात ज्या होत्या त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता इतकं संघर्षपूर्ण होईल का? आणि खरं तर जो नगराध्यक्ष ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने असतील, त्यांनाच निवडून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक प्रवाह काही जणांशी चर्चा केल्यावर, वाईमध्ये फिरल्यावर आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा नक्कीच उभं राहण्याचा, निवडून येण्याचा सगळ्यांना हक्क आहे, अधिकार आहे आणि सगळेच सामाजिक काम करण्याकरता आतुर असतात, राजकारण करण्याकरता आतुर असतात. त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. वाई चांगली व्हावी, राज्यामध्ये उत्तम पर्यटन स्थळ व्हावं, शिक्षणाचं चांगलं ठिकाण व्हावं आणि सर्व प्राथमिक सोयी सुविधा आणि उत्तम प्रशासन तिथं निर्माण व्हावं, याकरता एक सुशिक्षित, सुज्ञ, शहाणा आणि कर्तबगार असा नगराध्यक्ष मिळावा. त्याला मदत करणारे त्याच्याच पक्षाचे अनेक नगरसेवक मिळावेत, हीच आपण इच्छा करूया व्यक्त आणि इथे थांबूया. पाहत राहा नेमकं तेच आमचं महाराष्ट्र न्यूजचं हे चॅनल. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. धन्यवाद.